कोकण विद्यापीठाच्या बाबतीमध्ये एक स्पष्ट भूमिका अशी आहे की कोकण विद्यापीठ करण्याच्या दृष्टीनं एक समिती गठीत करण्यात आलेली आहे। कोकण विद्यापीठ कशा पद्धतीनं असलं पाहिजे, तिथल्या विद्यार्थ्यांच्या अपेक्षा काय आहेत, प्राचार्यांच्या अपेक्षा काय आहेत, संस्थाचालकांच्या अपेक्षा काय आहेत, हे सगळं जाणून घेण्यासाठी ही समिती आम्ही निर्माण केलेली आहे। त्याच्यामध्ये सुद्धा अजून काही घटक घ्यायचे बाकी आहेत। त्याच्यामुळे ही समिती जी आहे ही चांगल्या पद्धतीनं अहवाल आमच्याकडे सादर करेल। परंतु कोकण विद्यापीठ होत असताना विद्यार्थ्यांचा कल घेणं ही शासनाची पहिली जबाबदारी आहे। आणि म्हणून विद्यार्थी, संस्थाचालक, पालक आणि प्राचार्य आणि शिक्षक यांच्या सगळ्या विचारांना कोकण विद्यापीठाच्या संदर्भामध्ये पुढे जाण्यात येईल। पहिली जी बैठक झाली त्याच्यामधनं 3 नावं समितीची पुढे आलेली आहेत। अजून संस्थाचालक 3 त्याच्यामध्ये घ्यायचे आहेत, प्राचार्य 3 घ्यायचे आहेत आणि विद्यार्थी प्रतिनिधी घ्यायचे आहेत। ही सगळी कमिटी एक 8-10 दिवसामध्ये फॉर्म होईल, त्यांच्यावर पहिली बैठक होईल आणि त्याच्यानंतर सगळ्यात जो केंद्रबिंदू आहे तो विद्यार्थी आहे आणि विद्यार्थ्यांशी देखील चर्चा करून विद्यार्थ्यांना देखील विश्वासात घेऊन कोकण विद्यापीठाच्या बाबतीतला जो निर्णय असेल तो पुढे नेला जाईल। मुंबई विद्यापीठाचं ॲफिलिएशन काढलं जाईल का? वर्तमानपत्रातनं किंवा सोशल मीडियाला ज्या काही बातम्या येत आहेत त्या कशा येत आहेत त्याचं मला खरंच मंत्री म्हणून काही माहिती नाही आहे। परंतु महत्त्वाची गोष्ट अशी आहे की कोकण विद्यापीठ व्हावं की होऊ नये याच्यावर कुठचीही भूमिका अजून शासनाने घेतलेली नाही। व्हावं असं देखील शासनानं म्हटलेलं नाही आणि करणार नाही असं देखील म्हटलेलं नाही। त्याच्यामुळे दोन्ही गोष्टी आमच्याकडे खुल्या आहेत। मेजॉरिटीनं विद्यार्थ्यांना जे काय पाहिजे, संस्थाचालकांना जे काय पाहिजे आणि विशेषतः पालकांना जे काय पाहिजे ते त्यानिमित्तानं शैक्षणिकदृष्ट्या केलं जाईल। आज मराठी भाषा दिन आहे आणि म्हणून एक विनंती मी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना केलेली आहे, सभापती महोदयांना केलेली आहे, विधानसभेच्या अध्यक्षांना केलेली आहे की आम्ही मंत्री म्हणून ज्या मंत्रालयाच्या समोरच्या बंगल्यामध्ये राहतो त्याचा नामोल्लेख आजही A2, B2, C2 असा केला जातो आणि मलबार हिलला जे बंगले आहेत त्यांची नावं गड किल्ल्यांची दिलेली आहेत। तर एक प्रामाणिक शिवसैनिक म्हणून मी या सगळ्या मंडळींकडे अशी मागणी केली की जे 20 बंगले मंत्रालयाच्या समोरचे आहेत त्यांना देखील गड किल्ल्यांची नावं देण्यात यावीत आणि पूर्वीपासून A2 ही जी काही सिस्टीम इंग्रजीतली आहे ही बदलावी आणि ती किल्ल्यांच्या नावानं पुढे यावी अशी मागणी मी शासनाकडे केलेली आहे।